मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीने फायनल क्लोज दिला 22,196 वरती। 22,196 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। आणि आजच्या दिवशी मार्केटने काय केलेलं आहे, आपला एक नवीन ऑल टाईम हाय बनवला। ऑल टाईम हाय तो कितीचा होता? 22,215चा। या कॅन्डलचा तुम्ही हाय जर बघितला 22,215चा होता, कारण की आपण सुरुवातीला जे ॲनालिसिस करतो हे डेली टाईम फ्रेममध्ये। हाय बघा किती होता याचा, 22,215चा। ही क्लोजिंग चांगली आहे मित्रांनो, 22,215ची। गेल्या काही दिवसांपासून आपण बघत होतो मार्केट इथे यायचं, इथूनच रिजेक्शन यायचं। या ठिकाणी पण बघा वरती पण रिटेस्ट केलेलं होतं प्राईजने, रिजेक्शन आलं, पुन्हा प्राईस खाली आली, पुन्हा रिकवर होण्याचा प्रयत्न केला। जवळजवळ ह्याच लेवलपासून मार्केटमध्ये रिजेक्शन आलेलं होतं। आणि कालची जी कॅन्डल होती बघा, तिचं पण ऑब्झर्वेशन करा, तिथे पण रिजेक्शन आलं। कालच्या कॅन्डलला जी शॅडो बनली होती वरती, त्या शॅडोला पण आजच्या कॅन्डलने कव्हर केलेलं आहे। या कॅन्डलला बघा तुम्ही, याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही। ही क्लोजिंग खूप चांगली आहे मित्रांनो, 22,196 ही क्लोजिंग मार्केटमध्ये खूप चांगली आहे। म्हणजे ह्या लेवलचा मार्केटने काय केलेलं आहे, आता ब्रेकआउट दिलेला आहे। ही जी प्राइस ॲक्शन व्हायची, आपण म्हटलो होतो मार्केटमध्ये इथे सेलिंग झाली, मार्केट ह्या लेवलपर्यंत आलं नाही। लक्षात घ्या प्राईस कशी शिफ्ट होते। इथून जी वरती गेली प्राईस, इथं ब्रेकआउट दिला, रिटेस्ट केलं, इथून वरती गेली, पुन्हा सेलिंग आली मार्केटमध्ये। मार्केट ह्या लोपर्यंत आलेलं नव्हतं, पुन्हा इथे मार्केटने बाउन्स दिला, पुन्हा ह्या लेवलला काय आलं, रिजेक्शन आलं इथून। पण या प्रिव्हियस लोपर्यंत मार्केट गेलेलं नव्हतं, इथूनच मार्केटने बाउन्स दिलेला होता। म्हणजे ही पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन होती। तुम्हाला हा एक झोन दिसेल की जिथं मार्केट पूर्णपणे साईडवेज आहे, पण तुम्ही पूर्ण चार्टचं जर ऑब्झर्वेशन केलं तर मार्केट तुम्हाला वरतीच जाताना दिसतंय। मार्केटची डायरेक्शन तुम्हाला दिसणार पॉझिटिव्ह, मार्केट तुम्हाला वरतीच जाताना दिसतंय। तुम्हाला इथे काय ओळखायचं असतं, प्राईजला ओळखायचं असतं की प्राईज वरती शिफ्ट होते की खाली येते, हे तुम्हाला ओळखायचं असतं। तर आजचा ब्रेकआउट जो आहे मार्केटमध्ये चांगला आहे। 2-3 दिवसांमध्ये मोमेंटम नव्हता एवढा मार्केटमध्ये। ह्या डेलीचे कॅन्डल पण बघा तुम्ही, या ठिकाणी आलेलं होतं चांगलं मूव, या दिवशी चांगली रॅली मार्केटमध्ये आली। पण या 3 दिवसांच्या कॅन्डलमध्ये आपल्याला काय समजतंय, मार्केट इनडिसिसिव्ह होतं, ट्रेंड डिसाईड होत नव्हतं मार्केटचं। पण आज मार्केटने क्लोजिंग मस्त दिलेली आहे। ही जी लेवल आहे मार्केट इथं जर थांबलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केट इथं ट्रेंडिंग होऊ शकतं। हे मार्केट ट्रेंडिंग नाही आहे, प्राईस वरती शिफ्ट होते। तुम्हाला प्राईज इथे वरती शिफ्ट होताना दिसेल, पण मार्केट ट्रेंडिंग नाही आहे। ट्रेंडिंग मूव केव्हा मिळत असतो, असा असतो, तुम्हाला दाखवतो मी। ट्रेंडिंग मूव आपण कशाला म्हणायचं असतं, हा असतो ट्रेंडिंग मूव। मार्केट एका डायरेक्शनला पकडून चालतं, हा असतो ट्रेंडिंग मूव, याला आपण म्हणायचं असतं ट्रेंडिंग मूव। आत्ता जे मार्केट होतं एका झोनमध्ये फसलेलं होतं, 1,000 पॉईंटची रेंज होती, त्यामध्ये मार्केट फसलेलं होतं। आणि आजच्या दिवशी त्याच्या बाहेर निघालेलं आहे आणि क्लोज पण वरती चाललेला आहे, कारण की मार्केटचा क्लोज महत्त्वाचा असतो मित्रांनो। काही वेळेला मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल, पण तिथं रिजेक्शन येतं, जसं या ठिकाणी आलेलं आहे, इथे पण आलं रिजेक्शन। हे रिजेक्शन यायला नको। तर मार्केटमध्ये या ठिकाणी प्राइस ॲक्शन चांगल्या प्रकारे बनते। बघूया येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट वरती जातं आहे की पुन्हा खाली येतं आहे, कारण की सस्टेन होणं पण खूप गरजेचं असतं। सस्टेन म्हणजे काय, थांबायला पाहिजे, ह्या लेवलच्या वरती मार्केटने थांबायला पाहिजे। आता आजच्या दिवशी सपोर्ट जो होता HDFC बँकेचा, तुम्ही सर्वांनी HDFC बँकेला बघितलेलं असेल की आज HDFC बँक 2.5% वरती होती। या बँकेचं वेटेज जर म्हटलं निफ्टी 50मध्ये 11.5% वेटेज आहे। त्यानंतर मग रिलायन्स येत असतं, रिलायन्स साईडवेजच होता, पाहिजे तशी मोठी मोमेंट नव्हती रिलायन्समध्ये। पण HDFC बँक आज चालवते, बँकिंग सेक्टर बुलिश होतं पूर्णपणे। बँक निफ्टी इंडेक्स पण बघा प्लसने होता, 500 प्लसने होता, ठीक आहे, 500 पॉईंटने जवळजवळ, म्हणजे निफ्टीपेक्षा पण जास्त चाललेला होता इंडेक्स। कारण की बँकिंगचे स्टॉक बघा तुम्ही पूर्ण वरती होते, ॲक्सिस बँक झालं, कोटक बँक झालं, पूर्ण वरती होते। त्या बँकिंग सेक्टरचा सपोर्ट जो होता आज निफ्टी 50 इंडेक्सला होता, त्यामुळे आज निफ्टी पॉझिटिव्हमध्ये होती, लक्षात घ्या। मग या ठिकाणी उद्या कसा प्लॅन होऊ शकतो, उद्या आपण मार्केटचा ट्रेंड कसा ओळखू शकतो की मार्केट वरती जाणार की खाली जाणार, कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, ते आपण बघणार 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो। तर मित्रांनो, मार्केटमध्ये काम करताना सपोर्ट रेजिस्टन्स किती महत्त्वाचे असतात, ट्रेंड किती महत्त्वाचा असतो, हे आपण लाईव्हवरती डिस्कस करत असतो। आपलं लाईव्ह सेशनमध्ये काय एक प्रकारचा क्लास असतो, आपण जे 2 ते 2.5 तास घालवत असतो सकाळी मार्केटमध्ये, 2 ते 2.5 तास, हे काय असतं, फक्त एज्युकेशन असतं। मी तुम्हाला कुठेही म्हणत नाही की तुम्ही कॉल बाय करा किंवा पुट बाय करा, काही उद्देश नसतो माझा। किंवा स्टॉकचं पण आपण ॲनालिसिस करत असतो, स्टॉकचा ट्रेंड कोणता चालू आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे सपोर्ट कोणते चालू आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे सपोर्ट कोणते, रेजिस्टन्स कोणते, ते आपण बघत असतो। आपण कोणते बाईंग सेलिंगचं तिथे म्हणत नाही आपण की ह्या लेवलच्या वरती कॉल बाय करा
या लेवलच्या खाली पुट बाय करा, ही गोष्ट आपण बोलत नसतो तिथं, समजतंय. तर आज सकाळी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली आपण बघत होतो. मार्केट कोणत्या लेवलच्या दरम्यान रेंज बाउंड होतं आहे, साईडवेज होतं आहे, मार्केटसाठी कोणता सपोर्ट बनतं आहे ते आपण बघितलेलं होतं इथे, समजलं ना. मार्केट जेव्हा इथे थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्हमध्ये ओपन झालं, नंतर बघा मार्केट एका रेंजमध्ये 5 मिनिटांची कॅन्डल बघा याच्यामध्येच थांबलेलं होतं, हे दिसतंय ना तुम्हाला, याच्यामध्येच थांबलेलं होतं. आणि वरती एक रेजिस्टन्स होता 22,120चा, हा एक होता रेजिस्टन्स. आणि खाली सपोर्ट होता 22,045 ही एक लेवल होती बघा. मार्केट या रेंजमध्ये होतं, इथून सपोर्ट घेऊन पुन्हा वरती गेलं, म्हणजे वरती रिजेक्शन आलं. हे कॅन्डलस्टिक बघा, यांचं ऑब्झर्वेशन करत चला. वरती रिजेक्शन आलं, खाली मार्केटने सपोर्ट घेतला, वरतून सेलिंगचं प्रेशर, खालून बाईंगचं प्रेशर. आणि आपण एक लेवल म्हटलं होतो, ऑप्शन टाईम डाटा पण आपण बघितला की 22,100वरती सर्वात जास्त कॉल रायटिंग झालेली होती. कॉल रायटर ह्याच लेवलवरती होते 22,100वरती. ही केव्हा एक्झिट होत असतात, जेव्हा मार्केट 22,100च्या वरती थांबायला लागेल तेव्हाच, हे पण आपण म्हटलं होतं, बरोबर ना. मग इथं प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते ते तुम्हाला बघायचं असतं बघा. या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट प्राईजने दिला, पण त्याचं कंटिन्युएशन नाही झाली, इथे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. आता ते कंटिन्युएशन कसं झालं ते पण सांगतो. हे बघा, हे प्राईज ॲक्शनला समजून घ्यायचं असतं. हा जो रिव्हर्सल दिला मार्केटने, पुन्हा ह्या रेजिस्टन्स लेवलपासून मार्केट खाली आलं, पण या प्रिव्हियस लोपर्यंत पोहोचलं नाही. जसं मी तुम्हाला वन डेमध्ये सांगितलं ना प्राईज ॲक्शन, तशाच प्रकारची. पुन्हा इथून मार्केट रिव्हर्स झालं, बरोबर आहे. ह्या हायला पण थोडंसं ब्रेक केलं, इथे रिजेक्शन आलं. हा काय असतो मार्केटमध्ये आलेला पुलबॅक. जेव्हा मार्केट एका रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे, पुलबॅक देऊन रिटेस्ट करून जेव्हा वरती जाईल, तिथं येणारा मोमेंटम जो असतो ना तो मस्त असतो, छान असतो तो. मग या ठिकाणी पण तसंच झालं होतं, प्राईजने रिटेस्ट केलं आणि प्राईज पुन्हा या ठिकाणी वरती गेले. आणि बरोबर बघा, हा एक झोन होता जो आपण ड्रॉ करून ठेवलेला होता, एक सप्लाय झोन, हा एक रेजिस्टन्स एरिया, हा एक का होता रेजिस्टन्स एरिया निफ्टीमध्ये. बरोबर त्याच लेवलपासून मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग झाली. स्ट्रक्चर काय होतं अगोदर, पॉझिटिव्ह होतं. मार्केट काय करायचं, आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नव्हते, हे दिसतं तुम्हाला. हे स्ट्रक्चर बघत चालायचं प्राईजचं. या ठिकाणी कोणी छोटासा ट्रेड बनवला असता लॉंग, तरी ते 1-2 कॅन्डलमध्येच प्रॉफिट बनत असतं. कारण की या कॅन्डल तुम्हाला छोट्या दिसत आहे आत्ता, कारण की मी चार्ट थोडासा छोटा करून लावत असतो मीडियममध्ये. ह्या चार्टला जर मी मोठं केलं तर तुम्हाला या कॅन्डल मोठं दिसणार आहे, बघायचं तुम्हाला दाखवतो. हे कॅन्डल छोट्या नाही आहे, इथं मिळणारं प्रॉफिट पण छान असतं, समजलं ना. ऑप्शनमध्ये इथं मिळणारं प्रॉफिट हे मोठं असतं. हे बघा, या कॅन्डल तुम्हाला अशा मोठ्या दिसतील. चार्टची पण सेटिंग असते, तुम्ही चार्टला कसं हँडल करताय, कसं बघताय. तुम्ही जर खूप चार्टला मोठं केलं तर तुम्हाला समजण्यासाठी अडथळा येत असतो, समजलं. प्रॉपर चार्टला तुम्ही सेट पण करायचं आहे. त्यानंतर काय झालं बघा, इथूनच रिजेक्शन आलं आणि हे जे मार्केट होतं इथं या रेंजमध्ये, इथं हे स्लो झालेलं होतं, मोमेंटम तुटून गेलेलं होतं. पुन्हा इथे थोडा वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण इथे सेलिंगचं प्रेशर जास्त आलेलं होतं. म्हणजे ह्या लेवलपासून मार्केट आहे ना, रिजेक्शन घेतल्यानंतर खालीच आलं, खाली आलं, पुन्हा रिटेस्ट केलं आणि पुन्हा खाली आलं. ही लेवल नंतर आपल्यासाठी बनली होती सपोर्ट, समजतं ना तुम्हाला. ही लेवल काय बनली होती, सपोर्ट. आता इथे बहुतेक जण ट्रॅप होत असतात, कसे, एक कॅन्डल बघून ताबडतोब जात असतात. सपोर्ट तुटलाय, शॉर्ट करा म्हणून ते पुटला जाणार, मार्केट देतं रिव्हर्सल. का, ते ट्रेंड बघत नाही. ट्रेंड महत्त्वाचा असतो. आपण एक शब्द वापरतो इंग्रजीमधला, ट्रेंड इंटॅक्ट आहे अजूनपर्यंत. म्हणजे काय, सपोर्ट स्ट्रॉंग असतात जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं. 5 मिनिटांमध्ये घ्या किंवा वन डेमध्ये घ्या, जेव्हा मार्केट एका ट्रेंडला पकडून चालतं, हे सपोर्ट स्ट्रॉंग असतात. मग तिथे काही वेळेला असे फॉल्स ब्रेकडाऊन पण होत असतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे चार्टवरती, समजताय ना. ते ओळखायचे असतात, असं नाही की एक कॅन्डल बोलली म्हणून शॉर्ट करायचं नाही. आणि एक गोष्ट अजून आहे, जेव्हा तुम्ही चार्टला बघतात, काही प्राईसचे चार्ट पॅटर्न बनत असतात, त्यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं पाहिजे नक्की, की ह्या ठिकाणी कोणता पॅटर्न बनतो आहे का. ठीक आहे, हे असे पॅटर्न तुम्ही ड्रॉईंग करत चाला तुमच्या याच्यानुसार, तुम्हाला जेवढं लक्षात येतं आहे तुम्ही ड्रॉईंग केलं पाहिजे. ते याच्यावरती कोणते पॅटर्न बनत आहे का चार्टचे ते बघायचे असतात. तुम्ही बघा, ते बघून पण तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. स्टॉपलॉसचा पॉईंट तुम्हाला मिळत असतो, तुम्हाला एंट्री मिळत असते, त्याच्यानुसार पण तुम्ही घेऊ शकतात प्रॉफिट. रिस्क रिवॉर्डला जर तुम्ही फॉलो केलं तर तिथे पण तुमचं प्रॉफिट बनतंच, पण बघायचे असतात त्या गोष्टी. त्यासाठी तुम्ही चार्टवरती ड्रॉईंग पण करायची असते. असं नाही की अंदाजे कोणत्याही जागेवरती ट्रेड घ्यायचा, त्याला आपण म्हणतो रँडम ट्रेडिंग आपण त्याला म्हणत असतो. तसं करायचं नाही मित्रांनो, प्रॉपर शिकायचं. आपलं जे ॲनालिसिस चालतं शिकण्यासाठीच, एज्युकेशनसाठी. कोणी म्हणत असेल ना की याच्यावरती कॉल बाय करायचा, पुट बाय करायचा, नाही मित्रांनो, ते चुकी ठरेल तुमची. हे व्हिडिओ जे बनवत असतो मी एज्युकेशनसाठी, की तुम्ही पण स्वावलंबी बनावं, अशा प्रकारचं ॲनालिसिस तुम्ही पण करावं. हे तर आपण इंडेक्सचा व्ह्यू, हा काय असतो आपला उद्यासाठी इंडेक्सचा व्ह्यू, काय इंडेक्स कसा वरती जाऊ शकतो, कोणत्या लेवल त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात ते बघत असतो आपण.
तुम्ही हेच स्टॉकमध्ये पण करू शकता ॲनालिसिस सेम. एखाद्या कंपनीचा स्टॉक तुम्ही बघितला, जायचं त्याला वन डेमध्ये बघायचं, त्याला विकलीमध्ये बघा, त्याला 5 मिनिटांमध्ये बघा, त्याला 15 मिनिटांमध्ये बघा. असं ॲनालिसिस तुम्ही स्वतः पण करू शकतात. समजलं ना? या गोष्टी शिकायच्या असतात, त्यासाठी हा व्हिडिओ असतो. मग बघा नंतर मार्केटने काय केलं, एक रिव्हर्सल दिला इथून, म्हणजे एक फॉल्स ब्रेकडाऊन दिला आणि जी रेजिस्टन्स लेवल आपण बोललो होतो जिथून मार्केट खाली यायचं, इथे एकदा मार्केट गेलं खाली आलं, बरोबर. इथून पण बघा खाली आलं, इथून पण बघा खाली आलं. नंतर हा जो रिव्हर्सल दिला पुन्हा मार्केटने इथं ब्रेकआउट देऊन टाकला आणि क्लोजिंग वरतीच आहे. ठीक आहे, मार्केट खाली नाही आलं. आता हा जो झोन असणार आहे हा आपल्यासाठी काय बनेल, डिमांड झोन, म्हणजे सपोर्ट बनेल. आता उद्यासाठी ही लेवल बनणार सपोर्ट. बघूया थांबतं आहे का मार्केट, की पुन्हा ओपन झालं की खाली येतं आहे का, हे बघावं लागेल आपल्याला. आता इथे पण बघा, हे दिसतंय ना तुम्हाला मार्केट इथपर्यंत आलेलं आहे. हे बघा इथं पण एक लेवल होती आपली, तुम्हाला जर आठवत असेल मी काढलेली होती. आठवतं आहे तुम्हाला, मी म्हटलं होतं की मला या लेवलची गरज नाही आहे. हा एक झोन बघा 22,082च्या आसपास होती लेवली, अजून पण काम केलंच तिने. मी सकाळी काढून टाकलेलं होतं की म्हटलं आपण चार्टला थोडं फ्रेश करूया. तुम्हाला आठवत असेल लाईव्ह सेशनमध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की लेवल आपण काढूया. मला वाटत नाही गरज पडेल त्याची, पण पडली गरज. कारण की बघा प्राईजने इथेच येऊन सपोर्ट घेतलेला आहे. जेव्हा वरतून प्राईज इथे आलेली होती इथेच सपोर्ट घेतला, पुन्हा इथून पण सेलिंग जेव्हा आली मार्केट इथेच येऊन सपोर्ट घेऊन वरती गेलेलं होतं. ही लेवल आहे मित्रांनो कामाची. आता आपण तिला तसंच ठेवणार. समजतं, मी सकाळी काढलेलं होतं की चार्ट आपला थोडा फ्रेश असला पाहिजे, पण त्या लेवलने पुन्हा काम केलेलंच होतं. समजतंय. मग आता उद्यासाठी आपण इथे कसं ॲनालिसिस करू शकतो, कसं मार्केटला ओळखू शकतो, कसं मार्केटची डायरेक्शन आपण या ठिकाणी ओळखणार. आपण सुरुवातीला बघूया की फ्लॅटचा सिनेरिओ. समजा मार्केट जर 22,200च्या वरतीच ओपन होत असेल, या झोनच्या वरती 22,200, तर आपण काय केलं पाहिजे मित्रांनो. मार्केट आहे ऑल टाईम हायवरती, ऑल टाईम हायवरती. आपल्याला काय डायरेक्ट इथे आजचा डे हाय ब्रेक झाल्यानंतर जाता येणार नाही लाँग मार्केटमध्ये. त्याचं कारण आहे बहुतेक वेळेला असं होतं, माझं पण ऑब्झर्वेशन, की जेव्हा पण मार्केट कंटिन्युअसली जायला लागतं वर, अचानक त्या ठिकाणी सेलिंग पण येते काही वेळेला. अचानक सांगतो मी तुम्हाला काय काय सिनारिओ तयार होत असतात, की मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं आणि कंटिन्युअसली जातं 5-10 मिनिटांमध्ये आणि मोठी सेलिंग येते तिथून ताबडतोब. असं पण काही वेळेला होतं. किंवा एकाच ऑल टाईम हायवरती जेव्हा प्राईस 2 किंवा 3 वेळेला टेस्ट करत असते, जसं आत्ता केलेलं आहे बघा, केलेलं आहे आत्ता पण डेली टाईम फ्रेममध्ये आपण बघितलं 2-3 वेळेला रिटेस्ट केलेलं आहे. तर ती लेवल जेव्हा ब्रेक होत असते ना, येणारा मोमेंटम पण काही वेळेला फास्ट असतो. मार्केट एक ट्रेंडिंग मूव या ठिकाणी देत असतं. समजतंय ना? म्हणजे कसं, इथे ओपन झालं मार्केट, थोडं वरती जाणार, पुन्हा एक रिजेक्शन येणार, नंतर ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट बनणारच आहे. तशी पण 22,180च्या आसपास ही लेवल सपोर्ट बनणार आहे. इथं पुन्हा मार्केट बाउन्स घेतं, कारण की बुलिश मार्केट आहे, सपोर्ट स्ट्रॉंग असतात त्याच्यामध्ये. मार्केट बाउन्स घेतं आणि एक ट्रेंडिंग मूव द्यायला लागतं. मग इथे काय करायचं असतं आपल्याला, परफेक्ट मार्केटची डायरेक्शनच ओळखायची, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा असतो. त्यानंतर आपलं एक्झिक्युशन या ठिकाणी झालं पाहिजे. बरोबर मार्केट एका ट्रेंडला पकडतं, किंवा तुम्हाला वाटतं आहे की ह्या सपोर्टपर्यंत पण मार्केट येत नाही, आता हा रेजिस्टन्स नाही राहिला मित्रांनो, याला आपण सपोर्ट म्हणणार, याला आपण सपोर्ट म्हणणार आहे. मार्केट नाही आलं या लेवलपर्यंत, पण कंटिन्युअसली वरती गेलं, उद्या मार्केट ओपन झालं, इथे फ्लॅट ओपन झालं आणि तुम्हाला दिसलं की पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये मार्केटचा ट्रेंड मला इथे पॉझिटिव्ह दिसतो, इथूनच ट्रेंडिंग होऊ शकतं. हे जे मार्केट वरती गेलं होतं आजच्या दिवशी त्याचंच कंटिन्युएशन इथे होऊ शकतं आणि एक चांगला ट्रेंडिंग मूव पण आपल्याला बघायला मिळू शकतो. मग तुम्ही बघायचं आहे प्राईज आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करते का, हायर लोचं फॉर्मेशन तयार करते का, की प्राईज या ठिकाणी कन्सोलिडेशनमध्ये जाते. असं पण होत असतं की एक ऑल टाईम हाय जेव्हा ब्रेक होईल मार्केट पुन्हा तिथे पॉज घेईल, म्हणजे साईडवेज ट्रेडिंग सेशन पण तिथे येऊ शकतं. बघायचं आहे तुम्हाला. जर मार्केट साईडवेज असेल तर एंट्री आपण टाळलीच पाहिजे. आपण मोमेंटमला कॅच करायचं आहे. ऑप्शन बाईंग असं नसतं मित्रांनो, बहुतेक जण ऑप्शन बाईंगमध्ये फसतात, ट्रॅप होतात. ठीक आहे, आत्ताचे पण आहे, दुपारी पण मी खूप जणांना उदाहरण दिलेलं आहे. तुमच्यामध्ये नव्हतं, तुमच्यामध्ये नाही उदाहरण दिलं मी तुम्हाला, दुसऱ्या ठिकाणी दिलं उदाहरण, की आपण मोमेंटमला कॅच केला असतं तर किती मिनिटामध्ये प्रॉफिट, 10 मिनिटांमध्ये प्रॉफिट, बरोबर आहे ना. पण जर मी चुकीच्या जागेवरती एंट्री घेत असेल, माझी एंट्रीच जर चुकीच्या जागेवरती, तर मी असं ह्या झोनमध्ये ट्रॅप होत असतो. मग तिथे काय होणार आहे, टाईम व्हॅल्यू, जे ऑप्शनचं प्रीमियम मी बाय केलेलं असतं त्याच्यामधली असलेली टाईम व्हॅल्यू जी असते ती पण टिके होते आणि त्यामुळे माझा स्टॉप लॉस पण लवकर हिट होऊन जाणार. मग त्यामुळे एंट्री खूप महत्त्वाची असते. जिथं मार्केटमध्ये मोमेंटम येणार असतो त्या मोमेंटमला आपण जर कॅच केलं तर थांबायची पण गरज नाही तुम्हाला. पण तुमची एंट्रीच जर रॉंग असेल, चुकीची असेल, मग मात्र तुमचा लॉस ठरलेला असतो. इथे काय लक्षात ठेवायचं, की जेव्हा एक
प्राईसचं फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळत असतं, तेव्हाच आपण इथे लॉंग साईडला गेलं पाहिजे. समजतंय ना? कोणी शॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही ताबडतोब. मार्केट आहे बुलिश. मार्केट तुम्हाला थोडं खाली येताना दिसतं, एक चांगल्या लेवलला सपोर्ट घेतं आणि बाउन्स देतं पुन्हा तिथून. अशा ठिकाणी ट्रॅप व्हायचं नाही आहे. हे जे फॉल्स ब्रेकडाऊन होत असतात तिथे तुम्ही त्या फ्लोमध्ये गेले, मोठे पॉईंट मिळाले तुम्हाला, 15-20 पॉईंट ऑप्शनमध्ये मिळाले, तुम्ही निघून गेले, चांगली गोष्ट. एक स्कॅल्पिंग तुम्ही करू शकता इथं पण चांगलं प्रॉफिट बनेल. पण तुम्ही जर थांबले तर काय होईल, हे मार्केट जे रिव्हर्सल देत असताना तुमचं आलेलं प्रॉफिट पण निघून जातं. शक्यतो मार्केटने इथे थांबायला पाहिजे उद्या दिवशी, कारण की खूप वेळेला ह्या लेवलला प्राईजने टेस्ट केलेलं आहे आणि त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे. माझ्या मते फ्लॅट ओपन होऊन काही वेळेला इथूनच मार्केट उद्या बाउन्स पण घेऊ शकतं. हा माझा अनुमान फक्त. मी म्हणतोय म्हणून मार्केट काय खाली किंवा वरती जाणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, आपण प्राईजला ओळखायचं असतं, त्यानंतर मार्केटचा अंदाज बांधायचा असतो की मार्केट कुठे जाऊ शकतं. आणि पुट साईडला आपण कसं जाऊ शकतो, म्हणजे शॉर्ट मार्केटमध्ये ही लेवल महत्त्वाची आहे मित्रांनो. ही बघा, मीला एक्सटेंड करतो थोडं या साईडला. हा एक झोन आहे बघा, 22,000ची लेवल पकडा तुम्ही राऊंड फिगर, की याच्या खालीच आपण ना मार्केटमध्ये पुट साईडला जाऊ शकतो, शॉर्ट जाऊ शकतो. नाहीतर मार्केट इथून मग खाली जाणार नाही. मार्केट जेव्हा याच्या खाली जाईल, स्लिप होईल, ह्याच लेवलच्या खाली मार्केट वीक होऊ शकतं. इथं शॉर्टचा विचार आपण करू शकत नाही, कारण की जेव्हा पण आपण जाणार शॉर्ट करायला, मार्केट बाउन्स घेणार, लक्षात घ्या तुम्ही. आणि आपण तिथं ट्रॅप होऊ. स्लिप होतं आहे का बघायचं आहे. काही निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी होत असेल, निगेटिव्ह प्रायजेक्शन, तेव्हाच आपण इथे शॉर्ट जाऊ शकतो मार्केटमध्ये. तोपर्यंत जाणार नाही. तुम्ही म्हणणार मग मार्केट तर इथं ओपन झालं, ते 200 पॉईंटने खाली येणार, आपण कसं नाही घ्यायचं आहे. मार्केट गॅपअप बनवून खाली येतं आहे तर ट्रेड घ्यायचंच नसतं. मार्केट जे आपलं निगेटिव्ह होणार 22,000च्या खाली, इथे तर आपण इंट्राडेमध्ये जाऊ शकतो. छोटे मूव आपण कॅच करू शकतो. की तुम्हाला जर एखादी निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळाली, मार्केट समजा इथे ओपन झालं, खाली येतं आहे, इथे सपोर्ट घेऊन वरती जाताना दिसतं आहे तुम्हाला, खाली येतं आहे पुन्हा, इथेच तुम्हाला अशी काही निगेटिव्ह प्रायजेक्शन दिसली, तुम्ही जाऊ शकतात. छोटे मूव तुम्ही कॅच करू शकतात. खाली कोणता सपोर्ट येतो आहे, 22,120चा. बरं, मला एवढं टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. माझा स्टॉप लॉस कुठे येतो आहे का स्टॉप लॉसचा पॉईंट आहे. तुम्ही तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार मग इथे पण ट्रेड घेऊ शकतात. इंट्राडेमध्ये चालतं तसं, पण काही अडचण नसते. म्हणजे मार्केट तुम्हाला वाटतं आहे ना की 22,180च्या खाली स्लिप होतं आहे, आपण इथे ट्रेड डिप्लॉय करू शकतो. मला निगेटिव्ह प्रायजेक्शन दिसते, करू शकता तुम्ही. समजताय ना, करू शकतात. आणि कुठपर्यंत येऊ शकतो, जो सपोर्ट होता नेक्स्ट 22,120 तिथपर्यंत येऊ शकतो असा माझा अंदाज आहे. करू शकतो आपण डिप्लॉय ट्रेड. समजलं ना. तो पण सपोर्ट ब्रेक झाला तर नंतर 22,082ची लेवल सपोर्टचं काम करेल. हे टार्गेट तुम्ही डिसाईड केलं पाहिजे, त्यानंतर तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. अंदाजे ट्रेडिंग होत नाही, लेवलला फॉलो करा. मी तुम्हाला लेवल काय म्हणत असतो, हे काही की पॉईंट असतात लेवलचे. की पॉईंट म्हणजे महत्त्वाचे, समजलं ना. तिथं बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होत असते त्या पॉईंटला, ते ओळखायचं आहे तुम्हाला. आणि होते पण, हे तुमच्या समोर आहे. तर ज्या खऱ्या गोष्टी असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो, वेगळं काही सांगत नसतो. ठीक आहे, या लेवल तुमच्या समोर असतात. असं नाही की मार्केट बंद झालं मग तुम्हाला सांगितलं या लेवल, नाही, पहिलेच असतात. तिथं प्राईसचा काही ना काही बिहेव होतच असतो, तुम्ही पण बघतात. ठीक आहे, त्यामुळे लेवलवरती लक्ष द्यायचे. परफेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स तुमच्याकडून ड्रॉ झाले पाहिजे. तो एरिया असतो सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया, तो तुम्हाला ओळखायचा आहे इथे. त्यानुसार ट्रेडिंग करा, ॲक्युरेसी वाढेल तुमचे. शेवटी लॉस तर ठरलेलाच आहे. मार्केटमध्ये प्रॉफिट तर होणार नाही 100%, लॉस पण होतील. पण त्या लॉसला कंट्रोल करायचं असतं की मला किती लॉस घ्यायचा. असं नाही की 500 रुपयांचा लॉस जिथं बनतो आहे, मी 500 रुपयांचा लॉस घ्यायला पाहिजे, तिथं 1,500 रुपये लॉस घेऊन बसायचा. फायदा काय त्याचा. मार्केट जर कंटिन्युअसली खाली आलं, इथून लॉस वाढत जातो, तुम्ही थांबतात. तसं करायचं नसतं. आणि तुमच्या फेवरमध्ये जर ट्रेड गेला तर तुम्हाला मिळणारं प्रॉफिट पण जास्त असतं. मग तुम्ही जो 500 रुपयांचा स्टॉप लॉस लावताय ना, तिथं काही वेळेला 1,500-2,000 रुपये तुमचं प्रॉफिट पण बनून जातं. पण रिस्क रिवॉर्डला तुम्ही फॉलो केलं पाहिजे. समजलं. या लेवल तुम्हाला समजलेले असतील. वरती पण तुम्हाला काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनताना दिसली, आपण जाऊ शकतो पुट साईडला. पण जो खरा ट्रेड बनेल पुट साईडचा, जिथे मार्केटमध्ये येऊ शकते सेलिंग, कारण की आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. ट्रेंड जी खरी सेलिंग येणार ना, ह्याच झोनच्या खाली. मी त्यामुळे याला एक्सटेंड केलेलं आहे या झोनला, की याच्या खाली जर मार्केट स्लिप झालं तर मग मात्र सेलिंग येईल. मार्केट वरती ओपन होतं आहे, 200 पॉईंटने खाली येणार ते, मग मार्केट इथं थांबणार. इथं ट्रेड बनत नसतो आपल्याला, इथं ट्रेड बनत नसतो. समजतं आहे ना, की मार्केटने पहिलेच एक मोठा मूव दिलेला असतो आणि तुम्ही इथे पुटमध्ये ट्रॅप व्हायचं, ते चुकीचं असतं. समजतं. मग त्यासाठी मार्केटला एकतर गॅप डाऊन ओपन व्हावं लागतं. समजा 100-150 पॉईंटने मार्केट गॅप डाऊन ओपन होतं आहे आणि ते खाली आलं आणि ह्याच सपोर्ट लेवलवरती थोडा वेळ घालवतं आहे आणि नंतर ब्रेकडाऊन देतं आहे, मग तुम्ही प्लॅन करू शकता शॉर्ट करण्याचा.
पुट बाय करण्याचा प्लॅन करू शकता, तोपर्यंत नाही करू शकत. जर वरून कंटिन्युअसली मार्केट खाली येतं आहे, अगोदरच मोठा मूव्ह दिलेला असतो आणि तुम्ही मग इथे एका कॅन्डलमध्ये ट्रॅप होऊन जातात, जिथे मार्केट बाउन्स देत असतं. या गोष्टींचं पालन करायचं असतं मित्रांनो. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉसला विसरू नका. मनात कधी स्टॉप लॉस पकडू नका. मार्केट सुप्रीम आहे, त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करू नका. आपण 100% मार्केटमध्ये कधी खरंच ठरू शकत नाही. 100% आपण मार्केटमध्ये खरं ठरू शकत नाही. आपण चुकू शकतो, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं आणि ते चुकलं तर आपल्याला लॉस होऊ शकतो आणि तो लॉस जास्त होऊ नये, त्यामुळे आपण स्टॉप लॉसचा वापर करायचा असतो. समजलं? तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलला आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या लेवलला आपण सेल केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.